अध्यक्ष महोदय, मी आज सभागृहाच्या माध्यमातून मंत्र्यांना सांगतो ही सगळी कुत्री प्राणी मित्रांच्या घरी नेऊन सोडा. त्यांना कळू द्या कुत्र्यांचा चावा काय असतो ते. अध्यक्ष महोदय 2 मिनिटं. दहशत, भीती आणि थरकाप या भावनांनी सध्या महाराष्ट्र राज्यातला माणूस ग्रासून गेला आणि याचं कारण जनावर. आधी बिबट्या आणि आता श्वान. बिबट्या या प्राण्याने पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये धुमाकूळ घातला आहे आणि आता श्वान. आपण आता आलो आहोत गोरेगाव पश्चिम भागाच्या सिद्धार्थनगर एरियामध्ये. इथे गेल्या काही 3-4 दिवसात श्वानांनी 30-40 लोकांवर हल्ला केला आहे. त्यामध्ये काही पुरुष आहेत, काही महिला आहेत. जाणून घेऊयात इथल्या लोकांचं यावर काय म्हणणं आहे. काका, गेल्या 3-4 दिवसांमध्ये आपण खूप बातम्या बघितल्या स्ट्रे डॉग्सच्या, भटक्या कुत्र्यांच्या. पण या गोरेगाव वेस्टमध्ये सिद्धार्थनगर, BST एरिया, मोतीलाल नगर इथे खूप हैदोस घालून ठेवला आहे, लोकांना त्रास दिला आहे, चावले आहेत. काय बोलायचं तुम्हाला याबद्दल? याबद्दल मला एकच बोलायचं की आता ह्या कुत्र्यांनी जवळपास 30 लोकांना चावलेलं आहे आणि फार मोठ्या प्रमाणात त्यांचा चावा घेतलेला आहे. तर माझं मत आहे की महानगरपालिकेची एक जबाबदारी आहे. महानगरपालिका 2 दिवस प्रयत्न करते, वेगवेगळ्या गाड्या घेऊन फिरते, पण आज कुठे मला महानगरपालिकेची गाडी कुठलीही दिसलेली नाही आहे. पण बाबा आता आपण काहीतरी त्याच्यात परत प्रयत्न करूया. दुसरी गोष्ट माझं मत आहे की महानगरपालिकेने डिक्लेअर करावं किंवा रोडवर फिरून अनाऊन्समेंट करावी की हा कुत्रा पकडला आहे की नाही. ही जबाबदारी त्यांनी घेतलीच पाहिजे. मी काल माजी नगरसेवकांशी बोललो तर त्यांनी पण स्वतः या परिसरात आपल्या कार्यकर्त्यांसह राऊंड मारला किंवा मनसेचे शाखाध्यक्ष त्यांनी पण स्वतः इकडे राऊंड मारलेले आहेत. सतत प्रयत्न करतात आहे, पण कुठे आहे तो अजून काही सापडत नाही आहे. रिझल्ट मिळालेलाच नाही. रिझल्ट अजिबात मिळालेला नाही. ह्याच्यामुळे काय झालेलं आहे, लहान मुलांवरती परिणाम झालेला आहे. घरातून लहान मुलं निघत नाही आहेत आणि ज्या बायका किंवा ज्या त्यांची आई पालक आहेत ते कुत्र्यांना आपल्या कुत्र्याच्या भीतीने हातात काठी दंडुके घेऊन फिरतात आहेत. कारण ही सगळ्यात मोठी दहशत निर्माण झालेली आहे. जसं गावामध्ये बिबटे तसं मुंबईमध्ये कुत्रे यांची खूप मोठी दहशत झालेली आहे. आणि एका कुत्र्याने तर बिबट्यापेक्षा जास्त दहशत निर्माण केलेली आहे या परिसरात. नाईट वॉक बंद झालेला आहे लोकांचा, मॉर्निंग वॉक बंद झालेला आहे. कोणच मॉर्निंग वॉकला दिसत नाही. सकाळी शॉप उघडायचं की नाही हा लोकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. बरं, तुम्हाला असं वाटतंय का की BMCने ह्या मुद्द्यावर लक्ष न देता इतर कुठेतरी लक्ष देत आहेत किंवा इतर कुठेतरी व्यस्त आहेत? नाही, मला तसं तरी काही वाटत नाही, पण BMCने अजूनही ह्याच्या बाबतीत खूप स्ट्रिक्टली घेतलं पाहिजे. कारण का फार मोठ्या प्रमाणात दहशत पसरलेली आहे या कुत्र्याची. बरोबर. आणि इतर पण आता मुंबईमध्ये 90,000 कुत्रे झालेले आहेत. पण जे श्वानप्रेमी आहेत त्यांना माझी विनंती आहे की हे रस्त्यावर जे नॉनव्हेज किंवा कच्चं अन्न टाकतात आहे हे टोटली बंद व्हायला पाहिजे. कारण काही चुकीचं आहे. त्याच्यामुळे काय झालेलं आहे, त्यांच्यामध्ये जास्त खाण्याच्या पद्धती आहेत. गल्लीमध्ये लोक अन्न टाकतात आहे. काल रात्री पण एक जण अन्न आणून टाकत होता, पण त्याला सांगितलं तू टाकू नको इकडे, कारण हे श्वान जे आहे खूप त्रास देत आहे लोकांना, त्याच्यामुळे तुझ्यावरती पण हल्ला होऊ शकतो. बरं, इथे आता कुत्र्यांच्या केसेस चालू आहेत बऱ्याचशा. तर काय कुत्र्यांच्या काही केसेस पेशंट्स इथे आलेले आहेत का? त्या पेशंटची नाही. बरं, बाकी काय वाटतं तुम्हाला आता सध्या जे कुत्र्यांनी हैदोस घातलाय पूर्ण? त्या कुत्र्यांनी भरपूर हैदोस घातलाय आणि चावले पण भरपूर, पेपरला पण आले ना. बरोबर की भरपूर लोकांना कशामुळे होतं हे, काय व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? कुत्र्यांना जेरबंद करायला पाहिजे ना, पकडून जेरबंद करायला पाहिजे. ते तर सगळ्यांनाच चावत बसेल ना, येणार जाणार. लोकांमध्ये भीती आहे. आता पेशंट आलं ते विचारून गेला आतमध्ये जाऊ का म्हणून. बापरे. हे आतमध्ये पण दवाखाना आहे ना. असं इकडनं रोड जात होतो? हो, तिकडे पण दवाखाना आहे कोपऱ्यात. ते विचारून गेले. अच्छा, तिकडे कुत्रे आहेत का म्हणून. BMCने काय पावलं उचलली? काय आलते BMC येऊन गेली BMC? BMC येऊन काल आले होते. येऊन गेली, पण काय ऍक्शन काय घेतली नाही? ते बघाल ते, पण त्यांना सापडलं नाही. काय तुम्हाला मुलांना शाळेत सोडावं लागतं, काय भीती वाटते सध्या तुम्हाला? काय नाही, तो येईल आणि चावेल बघा, एवढी भीती वाटते. म्हणून आम्ही सोडायला येतो, नाही तर मुलं आमची एकटी पण येतात मुलं रिक्षाला. एकटी पण जातात? हां. एक मिनिट, परत सांगा एकदा. अरे बापरे. नाही बोला. मुलं एकटी पण जातात? हो, रिक्षाने येतात मोठी मुलं.
मुलं रिक्षाने येतात एकटी, पण आता कुत्रा चावायला पिसाळले म्हणून आता म्हणून सोडायला तुम्ही लागलं. सोडायला जाताय. हां. आणि काय बीएमसीने काय ऍक्शन घेतली नाही अजून याच्यावर? घेतले पण अजून तर कुत्रा पकडला नाही. कुत्रा पकडला नाही गेलाय. काय अजून तुम्ही बाकी काय प्रिकॉशन घेताय अजून मग कुत्र्याने काय चावा घेऊ नये म्हणून? मुलांना काय सांगून ठेवलंय? मुलांना सांगून ठेवलं कारण शिक्षक लोकांनी पण कडक नियम केलाय, गेटच्या बाहेर नाही येऊन देत. शाळेमध्ये कडक नियम केले, कडक नियम. गेटमध्ये येऊ देत नाहीये. नाही. चालेल. धन्यवाद. थँक्यू. गोरेगाव वेस्टमध्ये आता 3-4 दिवस झाले कुत्र्यांची खूप बातमी चालू आहे. कुत्र्यांनी खूप त्रास दिलाय. काय वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल? ते वाटते म्हणजे आम्ही कालपासून बघत होतो कुठं आहे म्हणून. तो त्या आतमध्ये घुसलेला आहे ना, हां. तो काय त्याला दिसलाच नाही त्या लोकांना. गाडी होती त्यांची, BMC वाल्यांची गाडी आली होती. मठाच्या मागे घुसलेला आहे. हां. तो त्यांना सापडलाच नाही परत. ते पत्राच मात शिरू शकत नाही. मग ते गाडी परत तिथे घेऊन गेले. संध्याकाळ परत गाडी होती उभी, अच्छा. पण ते आतमध्ये घुसलं त्यांना कुठे BST साठी निघून गेला का माहितीच नाही त्यांना. कुठल्या रंगाचा आहे कुत्रा? लाल कुत्रा रंगाचा आहे, लाल लाल रंगाचा रंगाचा आहे. आहे. संध्याकाळी गाडी होती उभी तिथे. पब्लिक त्यांना बोलते तुम्ही पकडा. अरे पकडा कसं, तो आतमध्ये शिरला, तो बाहेर निघून तसं निघून गेला बाहेर. अरे बापरे. किती वाजता? संध्याकाळी 6:30 वाजता गाडी होती तिथे. हो का? हा, पण ते करणार काय, तो आतमध्ये शिरला ना मठामध्ये, तो तिथून जसा निघून बाहेर BST साईडला गेला निघून. बरं, तुम्ही पर्सनली आता काय काळजी घेता यांच्यापासून वाचण्यासाठी? काळजी म्हणजे आम्ही सांगतो लोकांना सावध राहा म्हणून. वॉचमॅन सर्व काठ्या बिठ्या घेऊन होते. हां. त्या साईडला तो परत आला नाही. ह्या साईडला असा बाहेर निघून गेलेला आहे, तो परत आलाय. काल संध्याकाळी आम्ही बघितला, सकाळी पण बघितलं, पण तो आलेला नाही. बरं, आता ह्या सगळ्यांमध्ये जे प्राणीप्रेमी आहे, प्राणी मित्र आहे, त्यांना काही सांगू इच्छिता तुम्ही याच्यात? त्यांना सांगू शकते काय कोण पिसळल्या कुठं त्यांना काय पडू शकत नाही त्याला. त्यांना सांगून काय फायदा आहे? ते चांगलं असतं तर आपण सांगितलं बा हा इथे आहे म्हणून. त्यांनी तो सुद्धा काही करायला हवं असं वाटतं तुम्हाला? हां, त्याने ते काय करणार म्हणताला आता? ते काय त्याला पकडू शकत नाही ना. पण तू एवढा जम मारतो का बस. हां. त्याच्यामुळे त्याला काय करू आपण? प्राणी मित्र सांगून काय करणार? हां, एवढी जम मारतो वरती तो. त्याच्यामुळे तुम्ही प्राणी मित्र सुद्धा त्याला पकडू शकत नाही. त्या चौकीदारावर हल्ला केला ना आता? हो, ते काल तिथे एवढे वाटले, सकाळी पण काठी घेऊन उभे होते, काठ्या घेऊन. एका त्याला मारलं पण. नाहीये. हां, अजून सापडला नाही. नाही सकाळी तो आतमध्ये मठातून BST बाहेर पळाला आहे. अच्छा. तो कालपासून दिसला नाहीये, पण ते मठातून शिरला तो असा बाहेर असा निघून गेलेला आहे. तो BST कडे गेलेला. बरं, आमचे जे प्रेक्षक आहेत त्यांना काय काळजी घ्यायला सांगाल मग? आता काळजी ते काय विचार येणार त्यांना? त्याही तर माणसं तर आहेत ना. बरोबर, माणसं आहेत, पण तिथं पण लहान मुलं आहेत, शाळेत जाणारी सर्वच मुलं आहे. आहेत. ते वॉचमॅन सर्व काठ्या घेऊन उभेच असतात. मुलं शाळेत येईपर्यंत, मुलं जाईपर्यंत. पण तो तर बाहेरच्या बाहेर अजून सकाळपर्यंत कोणाला दिसलेला नाही आज. ये गोरेगांव एरिया में कल परसों कुत्ते ने बहुत ये किया, लोगों को काटा है, तो आपको दिखा कि आपने देखा वो कुत्ते को? ऐसे सब लोग बोलते हैं मोबाइल में बता रहा है. एक बात पूछते हैं आपको, हाँ. सब लोग बोलते हैं मोबाइल में बता रहा है, हाँ. बराबर. मगर वो कुत्ता को भी देखा नहीं, या आदमी मैं खाटेला के भी देखा नहीं. हाँ. भाई ये कोई ऐसा नहीं है. हाँ. मगर वो कुत्ता कैसा है वो भी मालूम नहीं. अच्छा, आपने देखा ही नहीं है? नहीं, बातमी तो पढ़ा होगा? अरे हमको पढ़ना नहीं आता है. अच्छा, तो देखा मोबाइल कोई लोग बताता है, ऐसा होगा, ऐसा हाँ, होगा. अच्छा. ऐसा कोई बोलता है उधर खाटा इधर खाटा, ऐसा बोलता अरे, बोल है. रहा है, मगर अपन तो देखा फिलहाल नहीं. देखा नहीं है, और यहाँ से दुकान छोड़ के मैं जा रहा हूँ, जाते नहीं हो. और यहाँ पर तो कुत्ता आया नहीं. हाँ. अब कुत्ता यहाँ पे सब पड़ा रहता कुत्ता. वो गाड़ी गिरता तो भगता है लोग, बरं, काटता नहीं है. कहीं काटता है वो कुत्ता, नहीं काटता है. अच्छा. लेकिन जो कुत्ते की अभी हम बात कर रहे हैं ना, उस कुत्ते ने 10-12 लोगों को काटा है, काटा है जख्मी किया है. लेकिन ऐसा बोलता है, नहीं, न्यूज़ भी है. न्यूज़ में है, बोलता है, ये सब बोलता है. आपका जो कहना गलत नहीं है, हाँ. सही है. हाँ. मगर किसने काटा वो हमारा पास नहीं आया अच्छा. कि हमको ऐसे ऐसे काट दिया है कुत्ता बोल अच्छा, के. मैंने देखा भी नहीं. फिर भी अगर आए तो आप ख्याल रखना, ठीक है? हाँ, नहीं आया तो कुत्ता. देखो अभी इधर एक बात बोलते हैं आपको, हाँ. इधर कस्टमर रहता है, कुत्ता वहाँ से जाएगा तो भी हमको उठ नहीं पाता अभी उम्र के हिसाब से. बराबर. अभी कुत्ता इधर से जाएगा, समझो वो कुछ भी खरीदे, कौन सा कलर का तो मालूम नहीं. हमेशा आना वाला कुत्ता होएगा तो वो बात अलग है, हाँ, पहचान में आएगा. अजन में आएगा. इधर एक कुत्ता आता है, एक पुचड़ी नहीं है उसको, वो आते हैं तो मैं एक बिस्किट डाल देता हूँ, कभी दाना डालता है. अच्छा, मैं बता के रखता हूँ आपको, लाल रंग का कुत्ता है तो ध्यान में रखना थोड़ा, ठीक है? हमको लाल नहीं बताया एक आदमी, ब्राउन कलर है बोला. हाँ, ब्राउन कलर, ठीक है. ब्राउन कलर है बोला. ऐसा हाँ. ऐसा बाल ऐसा ये हाँ. ये कुछ ऐसा बोला है, और मुँह ऐसा बोला. वैसा देख रहा हूँ मगर मुझे समझ में नहीं आया ठीक है. अभी चलिए, तक. धन्यवाद. देखिए, ये न्यूज़ चल रही है 2-3 दिन से. अरे यहाँ बहुत काट रहा है. हाँ, आगे कितने लोगों को काटा है? अरे 40-30-40 लोग को काटा है. सबको मुंह पे वीडियो भी तो लोग डाले हैं बना बना हाँ, अपने यही एरिया में. के. यही एरिया में यहाँ से स्कूल से लेके वो BST तक ही वो घूम रहा है. हाँ. अभी तक पकड़ा नहीं गया. दूसरे वही कलर का कुत्ता लेके जा रहे हैं.
अच्छा। मगर वो पकड़ा नहीं गया। सुबह भी इधर किसी को काटा है, इधर आगे भी बिल्डिंग में। अच्छा, मतलब उसको पकड़ने के अलावा किसी दूसरे को पकड़ के लेके जा रहे हैं। हाँ, वो किधर मिल रहा है? वो भैंस उसको रेबिस हो गया है, वो पूरा तुम्हारे हाथ पैर में कहीं नहीं काटेगा, सीधा मुंह पे ही झपट्टा मारता है। औरत लोग को चाहिए, आदमी चाहिए, बच्चे, इधर एक तो स्कूल भी है, इसके लिए बहुत औरत बच्चे लोग को बहुत काटा है। बाप रे बाप, आपने देखा उसको? अरे वीडियो में देखा है, अभी इधर आता है जो जिसके सामने आता है वो भूरे कलर का ही है, हाँ हाँ हाँ। और वो सीधा उछल के काटता है। मारने के बाद भी तुम डंडा लिए रहो, दिखाया ना वॉचमैन की इधर नौरंग बिल्डिंग में। हाँ हाँ हाँ, इधर का ही है वो मारने के बाद भी उछल के आ रहा है। वो वॉचमैन के लंबा, वॉचमैन लंबे रहते हैं थोड़े, तो उसको बीएमसी का गाड़ी आया नहीं लेने? बीएमसी का गाड़ी तो बेचारे रात के जो बीएमसी ऑफिसर को भी तो काट लिया है। किसको? बीएमसी के साहब को जो आए थे उनको भी एक लेडीज को ही काटा है। बाप रे। और जो है कल भी घूम रहे थे, आज भी घूम रहे हैं सुबह से, तो मिल ही नहीं रहा। माधोपुर इधर इतना खाली जंगल जैसा पड़ा है ना, पतरा यहाँ से वहाँ तक, इधर भी घुस जाता है। जब देखा जैसे दो एक लोग हैं तो सीधा हमला करता है साला, और सीधा मुंह पे ही काटता है। जितने लोग को काटा मुंह पे ही काटा है। अच्छा, हमारी जो ऑडियंस अभी देख रही है, हाँ। उनको मतलब देखेंगे ये वीडियो, तो उनको क्या बोलना चाहोगे, कैसा ध्यान रखना चाहिए उन्होंने? अब भाई अब देखना, तो अब एक तो धोखा ये होता है कि वाला वो है कि एक तो बहुत कुत्ते हैं, तमाम है इधर गली में, तमाम कुत्ते हैं। अब तो वही कलर का कुत्ता है तो बेचारा आदमी कैसे गेस कर पाओ, जल्दी से वो कुत्ता बोलते नहीं है, वो पागल हो गया, मेंटल हो गया, इसके लिए वो ऐसा हो रहा है। ठीक है। तो आदमी को सतर्क तो रहना ही चाहिए, देख के चलो भाई, देखो तो थोड़ा कतरा हो। एक तो गाड़ी घोड़ा खड़ी रहती है, सब लोग लाठी लेके निकलो। हाँ निकल नहीं रहे हैं, डंडा लेके आ ही रहे हैं, क्या करेंगे? ठीक है, चलेगा, थैंक यू। मजबूरी है आदमी की, अब क्या करेगा आदमी? जा रहा है काम धंधे से, जैसे तुम ही जा रहे हो, अब इधर रोड से जा रहे हो, अब गाड़ी के नीचे से आया भाई जो झपक से मारा, तो डंडा भी क्या काम करेगा? सही वो पागल हो गया है। ऐसे बेचारे सब कुत्ते नहीं काटते, कुत्ते की आफत आ गई है सबकी। वो एक ही ऐसा आहे. सर, आता ह्या गोरेगाव वेस्टमध्ये कुत्र्याने खूप हैदोस घातला 3-4 दिवसापासून. फक्त मला हे सांगा की हे आधीच कंट्रोल का होत नाहीये? म्हणजे कोणाला चावल्यानंतरच पीएमसीने ॲक्शन घेतली पाहिजे असं काही आहे का? काय वाटतं तुम्हाला? तुमचं नाव काय? तुम्ही प्रथमेश. प्रथमेश, BMC किती वर्षापासून कुठल्या पक्षामध्ये आहे? हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. तुम्ही मला विचारत मान्य आहे मला. हां. आता हे काल झालं ना, हे काल इकडे नाही झालंय. प्रबोधनकर ठाकरे शाळेच्या इकडे जे झालेलं आहे, शाळेचं जे मुलं खेळत होते तिकडे झालंय. हां. म्हणून आता आत्ता जागे होतात का? हां. 30 वर्ष सरकार तुमच्याकडे आहे ना. BMC तुमच्याकडे असा तुम्ही केला पाहिजे होता. आम्हाला प्रश्न विचारता तुम्ही काय केलात म्हणून. आम्ही काय केलं तुम्ही आत्ता मला सांगतो. तुम्हाला देवेंद्र फडणवीसजींना पत्र लिहिलं आम्ही वॉर झोनमध्ये. मला वाटते 2.5 तासामध्ये भूषण गगराणींना आणि पूर्ण टीमला माहीत पडलं आहे. त्यांचं DMC भाग्यश्री कापसे आणि त्यांची टीम त्या लोकांनी काल पाठवलं. सकाळपासून आम्ही आमच्या एरियातले जेवढे कुत्रे आहेत ते सर्वांना आयडेंटिफाय केलं आहे. त्याच्यामध्ये 15 कुत्रे सापडले आहेत आणि 15च्या 15 कुत्र्यांना एक कुत्र्यांना पकडून जाळीमध्ये त्यांना वॅक्सिनचा डोस देऊन त्यांना कुत्र्यांना मार्क करून सरकारचे नियम आहेत त्या हिशोबाने त्याला मार्क करून त्या कुत्र्यांना सोडलेलं आहे. आता तुम्ही जिकडे आता उभे इकडे 15च्या 15 कुत्रे आहेत आणि एकही कुत्रा राहिलेला नाही ज्याला वॅक्सिनेशन केलेलं नाही आहे. हा फक्त गोरेगावमध्ये पुन्हा फक्त ह्याच जागेवर ते झालं आहे. बाकीचे पुढारी का झोपलेत का? ते का करत नाही आहे? हे त्यांचं पण काम आहे ना. करेक्ट आहे, बरोबर आहे. मी भारतीय जनता पार्टीचा एक छोटा स्वयंसेवक आहे. बाकीचे लोक करतात काय? कॉर्पोरेटर लोकांनी, MLAनी, MPनी सर्वांनी आपल्या एरियात केला पाहिजे. मी त्याला काही दोष देत नाही, पण त्या लोकांनी केलं तर ते पण काम होणार ना. का होणार नाही आहे? म्हणून मी एका दिवसामध्ये तुम्ही विचार करा. सर्वेलन्स, स्क्रुटिनी, इन्व्हेस्टिगेशन आणि नंतर डोस द्यायचा. हे आम्ही केलं ना एका दिवसामध्ये. नंतर बोलायचं ह्या पक्षाने काय केलं त्या पक्ष. आम्हाला कुठला पक्ष संबंध नाही आहे. आमच्या पक्षाने काय केलं आम्ही ते बोलणार आहे. टोटल आमचा 15च्या 15 कुत्र्यांना आम्ही रॅबिसचे वॅक्सिनेशन देऊन आणि त्यांना मार्क करून ते सोडलेलं आहे. जे सरकारचे कायदे त्या हिशोबाने आम्ही काम केलेलं आहे. आणि सामान्य जनतेला तुम्ही काय सांगू इच्छिताल की काय काळजी घ्यायला हवी त्यांनी आता? आता सामान्य माणसांनी काय करायचं? समजा आपला एरियातला कुत्रा असेल तर आपण वॅक्सिनेशन द्यायला दिले किंवा बाहेरचं आलं तर आपण लक्ष द्यायला पाहिजे. बरोबर. आता तुम्ही गोरेगाव बघितलं असेल ना, सर्व काठी घेऊन फिरतात. त्याचं कारण काय? ते घाबरलेत. साहजिक आहे, कोण पण घाबरणार आहे. सर, पण आम्हालाही चावलेत काल. ते मला चावलेत, ते मुलाला चावलेत. मग घाबरणार असं लोक एवढं पब्लिक चावल्या मला घाबरणार असं. ये काटा तू क्या हुआ, ये काटा तू मेन बोले तू आमचं म्हणणं कसं आहे, जे कुत्रे एका आहेत ना, माणसाला सगळे घेऊन जा, सोडू नका इथे काही. ही तुमची टीम आहे का? नाही, हे आम्ही हे
देवेंद्र फडणवीसजींना पत्र दिल्यानंतर ही संपूर्ण टीम कालपासून असले 2 गाड्या आलेले. वो कव्हर करायचा. हे गाड्या ही आता एकच गाडी आहे. काल 2 टीम आलेले, त्याचा व्हिडिओ पाठवतो तुम्हाला मी. 22 जणांची टीम होती. हां हां. हे वॉर झोनमध्ये झालेलं काम आहे, आम्ही काल सगळे कोणीच करत नाहीये. हे फडणवीस साहेबांची गाडी आहे. नाही फडणवीसजींनी, देवेंद्र फडणवीसजीने भूषण गगरांनी पत्र लिहिलं म्युन्सिपल कमिशनरला आणि म्युन्सिपल कमिशनरनी भाग्यश्री कपसेना ते फॉरवर्ड केलं आमचं कंप्लेंट. मी तुम्हाला लेटर पाठवतो. पण हे वॉर झोनमध्ये झालं. 2 दिवसात कोण करू शकतो का मला सांगा? एका दिवसामध्ये काल संपूर्ण टीम आणून आम्ही करून घेतलं. सर्व ठिकाणी व्हायला पाहिजे. तुमचं हेच म्हणणं आहे, ज्या इमिजिएट लेवलला ही ॲक्शन घेण्यात आली सगळ्यांनी वॉर घ्यायला पाहिजे. झोनमध्ये सर्वांनी काम करा ना, का होऊ शकत नाहीये? बरोबर आहे. ते मेन अजून कुत्रा लोकांना करायचं काय नाही, ह्या पार्टीला बोट दाखव, त्या पार्टीला दाखव. 30 वर्ष सरकार तुमच्याकडे होती ना, कॉर्पोरेशन तुमच्याकडे होती, तुम्ही काय केलात? बरोबर आहे, पॉईंट आहे. मग आता शेल्टर होम पाहिजे, हे द्यायला पाहिजे. सर्व बोलतात अरे शेल्टर होम देण्यासाठी सरकारने जागा दाखवायला पाहिजे, प्लॉट कुठे आहे, ती लँड कोणाची, हे त्याच्यावर काम करायला लागते. असेंब्लीमध्ये 5 झाल्यामध्ये उद्या शेल्टर होम होत नाही आहे. ते शेल्टर होम कलेक्टरची जागा आहे का, माडाची जागा आहे का, BMची जागा, ते आपल्याला ते पॉईंट करून त्याच्यात किती काम असतं. ते का आज तुम्ही काल बोला नाही आणि आज असेंब्लीमध्ये तुम्ही बोलता गोरेगावमध्ये असं झालं. तुम्ही गोरेगावमध्ये तुम्हीच होता ना आतापर्यंत, काय केलं तुम्ही? जे मुद्दे फोकस करायला पाहिजे ते करत नाही. अहो काही करत नाही. इकडे पत्राचाल सारखी स्कॅम झालेली, अजून काय तुम्हाला पाहिजे? कुठली? पत्राचालची स्कॅम आहे समोरच आहे. हां हां हां. अच्छा. जे 1000 कोटीचा स्कॅम आहे हे काय आमच्या समोर, हे समोरची स्कॅम आहे ती. हा, रोड 5 किलो. मग अच्छा. फक्त सांगायचं ह्याला बोट दाखव. तुम्ही काम तर करत नाही कोण. आम्ही काम केलं तर अरे हो काय कर हे काय करा, आम्ही करणार. शेवटी तुमच्या सेफ्टीसाठी तुम्ही पाऊल आम्ही उचलता. करणार. तुमची सेफ्टी आहे स्वतःची, राईट. अहो भारतीय जनता पार्टीचा एक स्वयंसेवक, तो MLA असून द्या किंवा कॉर्पोरेट असून द्या की MP असून द्या, सर्वच MLA, सर्व MP आणि सर्व कॉर्पोरेट आहेत. काम केलं तर सर्व होणार. लोकांचं कसं असते, आम्हाला पद द्या तर आम्ही काम करणार. आम्ही पदवर नाही, आम्ही काम करतो ना. सर मगाशी तुम्ही पत्राचाळीबद्दल पण म्हणजे मेन्शन केलं होतं, तो नेमका काय स्कॅम होतो, थोडं डिटेलमध्ये सांगाल का? आता पत्राचाळीचं स्कॅम पूर्ण जगाभरामध्ये फेमस झालेलं आहे. आता मी नवीन काय सांगून होणार याच्यामध्ये. त्या स्कॅममध्ये बरेचशा लोकांना घर बेघर झालेले आहे. 607 फॅमिली होत्या त्याच्यामध्ये. आता आपल्या सरकार आणि त्या भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर त्याच्यावरती कितीतरी काम झालेलं आहे. बाकीचे लोक बोलणारे भरपूर बोलतात, बोलून काय फायदा नाही, इम्प्लिमेंट करावं लागते. बरोबर. आज ती परिस्थिती जसं तिकडे पत्राचाळचं जसं पूर्ण गोरेगावमध्ये गोरेगावमध्ये कितीतरी बिल्डिंग झालेले आहे, पण त्यांना OC नाही आहे, अर्धवट खावं. तर माझ्यासमोर आहे बघा, ही एक बिल्डिंग आहे, ते झालं 15 वर्ष झाले तोडून पडलेलं आहे, काय झालेलं नाही. 3 बिल्डर आले आणि गेले. हे बाजूला ठेवा, मी माझ्याबद्दल बोलतो. एक काय सांगून काय नवीन काय होणार नाही. लोकांनी जागृत व्हायला पाहिजे. लोकांनी जागृत झाल्यानंतर त्यांचा कोण आहे आजूबाजूला काम करणं, त्यांना भेटून त्याच्याकडे काम करून घेतला पाहिजे. असं नाही की नाही आता मी भारतीय जनता पार्टीमध्ये मी माझं काही पद नाही आहे, पण मी ज्या लेवलचं आम्ही काम करतो, आम्ही कोणाचाही विचार नाही करत की हा मला मदतीला आहे घेतो. आम्ही जातो ना, आमच्याकडे विषय व्हॉट्सअप ग्रुपवरती आल्यानंतर मी ॲक्शन मोडवरती येतो, बाकी सर्व जाऊन द्या. आता जे झालं आहे ते विचार करा. देवेंद्र फडणवीसजींना पत्र दिल्यानंतर किती टायमात हे काम झालं. परवा झाला, रात्री झालेली पत्र आणि काल पूर्ण दिवसामध्ये आपण हे करून घेतलं. आणि आता गाडी समोर उभी आहे. गाडी समोर उभी. आणि कालचा व्हिडिओ तुम्हाला मी पाठवतो, त्याच्यामध्ये 22 ते 24 जण आम्ही लोक पूर्ण वॉर झोनमध्ये काम केलेलं आहे. बापरे. असं पण नाही की 1-2 जण, 22 ते 24 जण आहेत. विचार करा. मी हे नाही बोलत की मी BJPचा कार्यकर्ता म्हणून बोलतो. सर्वांनी करावं ना. एक लोकांनी. आता भारतीय जनता पार्टी कितीतरी कार्यकर्ते आहेत, सेनेमध्ये आहेत, काँग्रेसमध्ये. हे का करत नाही आहे? फक्त तुम्हाला पद पाहिजे, पदावर आल्यावर तुम्ही काम करणार. आता आम्ही पदावर नाही आहे. मी तर मुंबई रहिवासी सेवाचं जनरल सेक्रेटरी आहे. छोटासा मुद्दा आहे, पण तुम्ही करणारच नाही. आणि माझे अध्यक्ष जे होते दत्ताजी राणे, उच्च शिक्षण मंत्री होते पहिले, ते माझे अध्यक्ष होते आणि मी महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी. आता आमच्याकडे जे मुद्दे आहेत आम्ही त्याच्यावरती काम करतो. आम्ही हे नाही विचार करतो हा पक्षात आहे तो ह्या पक्षात आहे. कुठलाचाही पक्षाचे लोक आपल्याकडे येतात, आम्ही काम करतो. आता माझा बाजूला नरेश सावंत, तो मनसेच आहे, तो पण काय विषय आमच्याकडे आज आलं तर आम्ही करतो ना. आम्ही का हे नाही सांगत तो ह्या पक्षात आणि हा त्या पक्षात. आम्ही कुठलाही विषय असला आम्ही करतो. मी कामाला प्राधान्य देतो थोडक्यात. हां, तुम्ही वॉर झोनमध्ये काम करा, का होऊ शकत नाही? काल एका दिवसामध्ये विचार करा, एवढा सोसायटी कव्हर केला, कोण करू शकतो का? देवेंद्रजींचं पत्र जे तुम्हाला मी पाठवलेलं आहे त्याची तारीख बघा आणि काल वॉर झोनमध्ये काम केलेलं ती टाईम बघा. सर्व ठिकाणी हेच चाललेलं आहे. जागृत लोक जागृत पाहिजे. सर्वात पहिला जागृत असले सर्व होणार आहे. आता इलेक्शन येतो म्हणून मी बोलतो, उद्या लोक बोलणार हा इलेक्शन येतो म्हणून बोलताय. अहो 30 वर्ष तुमच्याकडे BMC होती, तुम्ही काय केलात? तुमचा मेयर होता. काय झालं, लोक घाबरली आहेत. घाबरले. आता आम्ही केलं ते तरी सांगा हो, तोंडाने. त्यांनी काल येऊन इंजेक्शन देऊन गेले. कोण आलेला?
तुम्ही आले होते काय तुमचं नाव तुमचा कुत्रा नेला नाही आमचं नाही मग काल कुत्रा यांच्या घरात जाऊन यांच्या घरी पण एक कुत्रा आहे ना आम्ही घरोघरी जाऊन ज्याच्या घरामध्ये कुत्रा आहे त्यांना पण इंजेक्शन दिलेलं आहे. हा घरामध्ये घेऊन पण इंजेक्शन तुम्ही घाबरण्याचं काय सांगत होता भीती आता रस्त्यानं चालते ती घाबरायला होते ना एवढी मारला काय केला तुम्ही काळजी काय घेताय काठी पिठी घेऊन फिरताय की नाही नाही काही नाही त्याची काळजी आम्हीच आहे आम्हीच घेऊन फिरतो त्यांना. चला चालेल चालेल डीवॉर्मिंग टाइम टू टाइम करना. अभी ये आंटी फीडर है, एक सेकंड, ये आंटी फीडर है, शी इज सीनियर सिटीजन. इन पे 20 लोग आए मारने के लिए. यू शुड नॉट फीड डॉग. अगर कुत्ते को हम लोग खाना नहीं खिलाएंगे वो भूखा हो गए. इंसान एक टाइम भूखा नहीं रह सकता है, क्या जानवर भूखा रह सकता है? दिस इज द सिचुएशन इज ओवर हियर. मेरे खिलाफ 150 लोग आए थे मारने के लिए. मेरे को एग्जैक्टली बाहर से मुस्लिम लोग को बुलाया मुस्लिम लोग आए थे वहां उतरे. हिंदू लोग कितने नीचे देखो मुस्लिम लोग आ रहे हैं यहाँ पे. एक क्या लड़की होता है, को मारने के लिए इतने हिंदू लोग। मुसलमान वो होता भी बाहर क्या है है. मैं ये कम्युनिटी उठाना नहीं चाहती हूँ कि इसी एरिया में हूँ. यहाँ पे इतने डॉग्स आपको मिलेंगे जहाँ पे हम लोग हमारे पैसे से स्टेरलाइज करते हैं. ये अपने पैसे से खाना आधा घर भाड़े को दिया है और आधे ही घर में रहती है. 5-6 कुत्ते लोग को कोई कोई मेरे को टावल लेता है लेकिन बाकी मैं आपके तो यहाँ पे भी मीटिंग हो रहा है. मुझे बस एक बात बोलिए, मैं एग्री करता हूँ क्योंकि हम भी एनिमल ही है उनको खाना देना चाहिए, लेकिन ये अभी जो पूरा घूम रहा है तो बहुत बुरी तरह से लोगों को मेरे नजर के सामने हुआ है. तो क्या हुआ और कुत्ता पहले मेरे इधर आया 10 कुत्ते उसको ऊपर अटैक करे थे. वो कुत्ता पहला अच्छा था सुन मेरे मकान मेरे माज में ब्राउन कलर का वो आया था मेरे इधर के कुत्ते 10 उसके ऊपर अटैक कर रहे थे. मैं पैर से हम लोग सोई थी तो अटैक कर अभी 10 टॉर्चर करे उसको काटे 10 जन को. तेरे को 10 जन 10 बार से काटेंगे तो कैसा होगा? वो अकेला क्या कर सकता है? जिसको जो उधर से मैंने भगाया ना उसको हम लोग के एरिया तो आगे आया होगा, आगे गया होगा तो आगे के कुत्ते काटे होंगे. सुनो ना आगे के कुत्ते काटे आगे कुत्ते तो अग्रसर होके वो जो मिला ना उसको काटते गया. ऐसा हो गया. आपका मुद्दा भी बराबर लोग हम लोग के एरिया में आप देखोगे बाम्बू लेके घूम रहे हैं. Literally अभी हाँ अभी बाम्बू देखते हो लोग बड़ा मुद्दा है. बाम्बू लेके घूम रहे हैं उसको मारने के लिए और उसके वजह से दूसरे स्ट्रे डॉग्स को लोग उठा रहे हैं. माने रिलोकेट करेंगे माने इन लोग अच्छे कुत्ते देखो कचरा बुरे के लिए करेंगे. सब अच्छे भी जा रहे हैं. ऐसा होता है ना इंसान सब खराब है क्या? ऐसा होता है. ये यहाँ का नगर सेवक ने मीटिंग ऑर्गेनाइज किया. हम लोग जा रहे जो डॉग लवर्स है. हाँ एनीवन कैन इफ यू गाइस आर अगेंस्ट डोंट गो अगेंस्ट अस. अच्छा, तो ये रनिंग का फायदा कुत्तों से भागने के लिए हो रहा है क्या? यहाँ पे जो अभी कुत्ता घूम रहा है लोगों को काट रहा है वो देखा क्या तुमने? यहाँ पे चल मेरे को काटेगा? अब हम पे फेमस कर रहे ना हमको. नहीं ये कुत्ता देखा क्या आप लोगों ने? यहाँ पे भाग रहा है वो नहीं देखा? तो आपको इंटीमेशन मिला होगा ना जाते टाइम संभल के जाओ वगैरह ऐसा कुछ? कुछ बोला ही नहीं अभी तक. हाँ बाहर नहीं गए. तो आप लोगों को लेने के लिए पेरेंट्स आ रहे हैं आपके? सर लेके जाएंगे? अच्छा, तो यहाँ पे मैदान में नहीं आया था कुत्ता? आया तो क्या करोगे? आया तो पकड़ के मारेंगे? अच्छा चलो ठीक है. थैंक यू. हाँ भाई वो कुत्ता देखा आपने जो घूम रहा है यहाँ पे? अभी तक तो देखा नहीं, कैमरा में देख रहे थे. मोबाइल में देख रहे थे? हाँ. अच्छा हाँ, और क्या पता है उसके बारे में? वो सबको काट रहे थे. हाँ और एक अपना जो न्यू सोसाइटी बना ना हाँ उसमें ना लोग ने वॉचमैन को काटा. वॉचमैन का को काटा बराबर. तो दूसरे वॉचमैन अंकल ने उसको मारा. हाँ तो सुधरा ने एक बिल्डिंग में गए अपना उधर का. हाँ. तो उधर एक जाली में से कूद के एक लड़के को काट के गए. अरे बाप रे. तो अभी वो कुत्ता कहाँ पे है? किधर है कुत्ता? पता ही भाई, एक अंकल बोल रहे थे वो मर गया. मर गया करके? हाँ बोल रहे थे. कंफर्म है क्या? हाँ तो अंकल बोल रहे इसलिए? वो अंकल सीसीटीवी. अच्छा, तुमको क्या लगता है अभी तुम बच्चे हो, कुत्तों के साथ खेलने की आदत होती है तुमको क्या लगता है मरना चाहिए कि उसको डालना चाहिए कहीं पे सेंटर में? सेंटर में डालना चाहिए. सेंटर में डालना चाहिए ना, मारना नहीं चाहिए उसको. चलो थँक्यू. वेलकम. तर काही लोकांचं म्हणणं आहे की BMCने तातडीने निर्णय घ्यावा आणि त्यानुसार ॲक्शन घ्यावी. आणि काही लोकांचं हेही म्हणणं आहे की फक्त एका श्वानामुळे बाकीच्या श्वानांना का बंदी करण्यात यावं. सगळ्यात मोठा प्रश्न आता उभा राहिलेला आहे इथल्या रहिवाशांसमोर, आमच्यासमोर आणि तुमच्यासमोर देखील. यावर तुम्हाला काय वाटतंय हे नक्की आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.